ही सत्य परिस्थिती आहे. तर तुकाराम, आपण आता बघतोय की सध्या पोलीस भरतीचे फॉर्म सुरू झालेले आहे. तर पोलीस भरतीबद्दल तू काय माहिती सांगू शकतो? जसं की फॉर्मची प्रक्रिया असेल किंवा मग कुठे फॉर्म भरायचा, मुलांनी कशा पद्धतीने त्याचं नियोजन केलं पाहिजे, हे तू काय सांगू शकतो? सर्वात महत्वाचं आहे की सर, सध्या आता फॉर्म चालू आहे. तर माझं असं म्हणणं आहे की समजा की आपला मित्र फॉर्म टाकतोय म्हणून तिथे आपण टाकायचं नाही. बरोबर. की आता काही मुलांचं म्हणजे माइंड असा गोष्ट असते की चला माझा मित्र मुंबईला चाललाय, चला मग मी पण त्याच्यासोबत मुंबईलाच जातो. किंवा आता मुंबईला 2000 प्लस जागा आहेत, मग खूप जागा आहेत, मग तिथे आपला नंबर लागेल किंवा तिथे ग्राउंडची मेरिट लागेल कमी, असं काही नसते सर. ज्या सगळं जग त्या दिशेला चाललंय, तुम्ही जर त्यांच्या मागे जात असाल तर ते मेंढ्याच्या कळपात आणि आपल्या कळपामध्ये काही फरक नाही. आपण माणूस आहेत. थोडी विचार करायची गोष्ट आहे की जिकडे सगळं जग चाललंय त्याच्या काहीतरी विरोधात दिशेने आपण गेलो तर त्याचा आपल्याला फायदा होईल. आपला मित्र चाललाय यामुळे आपण फॉर्म टाकू नका. तुमचं स्वतः तिथं काय म्हणजे तुम्हाला त्या गोष्टीचा पॅटर्न माहित पाहिजे. मुंबईला झालंय तर सगळं समजा आता 70 प्लस मार्काचं जीके येते. आता मित्र टाकायला म्हणून तुम्ही फॉर्म टाकायले आणि या गोष्टी तुम्हाला जर माहितीच नसेल तर तुम्हाला तिथे फॉर्म टाकून काही उपयोग नाही ना. माझं असं वैयक्तिक म्हणणं आहे की तुम्ही स्वतःचा जिल्हा, तुमचा जर ग्राउंड जर 45 प्लस असेल तर तुम्ही महाराष्ट्रातल्या कुठल्याही अदर जिल्ह्यामध्ये जे की तुम्हाला जवळ पडेल अशा ठिकाणी जर फॉर्म टाकला तर हा तुमच्यासाठी कधी सोयीस्कर राहील. तर तुकाराम, जसं की आपण बघतो सध्याला इंस्टाग्रामचा ट्रेंड आहे आणि इंस्टाग्रामवरती बरेच अशा रील्स येतात की कोणी मामाच्या मुलीसाठी पोलीस भरतीमध्ये जाते किंवा मामा म्हणतो की तू जर काही झाला तरच तुला मुलगी देणार. मग या रील्सकडे आकर्षित होऊन मुलं हे तयारी करायला लागतात. तर रील्सकडे आकर्षित होऊन हे स्वप्न हे साध्य करता येते का? सर, मला या गोष्टीचं एक हसू येते बघितलं की, कारण तुम्ही ऑन मीडिया सांगता की मामाच्या मुलीसाठी मला पोलीस व्हायचंय, मला हत्याच्या मुलासाठी पोलीस व्हायचंय. हा एकदम फालतूपणा आहे सर. स्वतःच आई वडिलाचे कष्ट ज्या वेळेस तुमच्या डोळ्यासमोर येतात ना त्यावेळेस तुम्ही यशस्वी होता. असं मामाच्या मुलीसाठी आणि आत्याच्या मुलासाठी कुणी किंवा दररोज स्टेटसला लावून ह्या फालतू गोष्टींकडे तुमच्या यामध्ये टाइम जातो. या गोष्टीच्या पलीकडे जाऊन आपल्या आई वडिलांच्या कष्टाची जाणीव करून आणि फक्त आपल्या आई वडिलांसाठी पोलीस व्हायचं हे मनामध्ये, ते बी स्वतःच्या मनामध्ये गोष्ट एकदम गोपनीय ठेवून ही गोष्ट ऑन मीडिया त्यावेळेसच बोलायची ज्यावेळेस आपण यशस्वी होतो. बरोबर. स्वतःचा स्टेटस कधीच सांगतो सर, स्टेटस ठेवून कोणी पोलीस होत नसते. बरोबर. त्यासाठी तुम्हाला ग्राउंडवर मेहनतच करावं लागते. तुम्हाला 10-10 तास लॅबमध्ये अभ्यास करावा लागतो, त्यावेळेस तुम्ही पोलीस होता. तुम्ही आत्याच्या मुलासाठी आणि मामाच्या मुलीसाठी असं ऑन मीडिया सांगून कुणी पोलीस होत नसते. हा एकदम म्हणजे असा मूर्खपणा आहे. हा सगळ्या गोष्टीचे दुर्लक्ष करून आपला जास्तीत जास्त वेळ तुम्ही अभ्यासाला आणि ग्राउंडला दिला पाहिजे. बरोबर. तर तुकाराम, जे की तुझी आता सध्या नुकतीच पोलीसमध्ये निवड झालेली आहे, तर मला सांग तुझी ट्रेनिंग वगैरे कधी असणार आहे? सर, एक आचारसंहिता चालू असल्यामुळे मॅक्झिमम 6 डिसेंबरच्या नंतर मला ट्रेनिंगला पाठवणार आहेत. अच्छा, व्हेरी गुड. तर बघा, तुकारामची सध्या ट्रेनिंग झालेली नाहीये, त्याची पोस्ट वगैरे झालेली आहे, त्याची नियुक्ती झालेली आहे, परंतु आचारसंहितेच्या काही कारणामुळे त्याची एक ट्रेनिंग राहिलेली आहे आणि लवकरच तो ट्रेनिंग पूर्ण करून पुन्हा आपल्या या ठिकाणी येणार आहे आणि पोलीस सेवेमध्ये रुजू होणार आहे. तर तुकाराम, तुझ्या भावी वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा. असेच कार्य तू सदैव चालू ठेव आणि तुझे स्वप्न हे पूर्ण हो. सर, मनापासून धन्यवाद. तसं तर मला बऱ्याच ठिकाणाहून कार्यक्रमाचे आले पण मी कुठल्या गेलो नाही, पण आपल्या जिंतूरचा एक उपक्रम आणि मी पहिल्यापासून मला माहिती आहे सर तुमची एक लेकराविषयी धडपड असते आणि जोपर्यंत म्हणजे की नवीन मुलांना काहीतरी गोष्ट समजा आपण कुठं कमी पडतोय हे जोपर्यंत त्याचं लक्षात येत नाही, आणि हा खूप चांगला प्रोग्राम आहे सर. जोपर्यंत आपण समोरच्याला ऐकत नाहीत ना तोपर्यंत मनातला आत्मविश्वास वाढत नसतो. आणि तुम्ही मला बोलवलं आणि माझ्यामुळे जर कोणाचा आत्मविश्वास वाढत असेल सर, मी माझ्या जीवनात सार्थक झाला असं समजतो. तुम्ही मला इथे बोलवलं त्याबद्दल मी तुमच्या मनापासून आभारी आहे. आणि असे तुम्ही नवीन नवीन काहीतरी प्रेरणा जो की आपल्या जिंतूर मधल्या छोट्याशा खेडेगावातून येणारी जी मुलं आहेत त्यांना देत राहावं अशी माझी इच्छा आहे. तर बघा, काही मिनिटापासून तुम्ही ज्याला ऐकत होता असे तुकाराम, जे की एक आदर्श व्यक्तिमत्व ठरला आहे, ज्याच्या शब्दामधून ज्याच्या बोलण्यामधून काही ना काहीतरी आपल्याला घेण्यासारखा एक आदर्श त्यांनी त्याच्या शब्दामधून मांडलेला आहे. जे की नव्याने तयारी जी करणारी मुलं आहेत त्यांनी यामधून काहीतरी एक बोध घ्यायला हवा. जे की आज तुम्ही बघता की आज तुमचं जर स्वप्न पूर्ण झालं
तर तुम्हाला आज कोणी ओळखणार नाही, परंतु तुमच्याकडे ज्यावेळेस एक पोस्ट येईल त्यावेळेस नक्की तुमचा जय जयकार होणार, त्यावेळेस नक्की तुमची एक जीत होणार आणि तुम्ही एक समाज माध्यमासमोर येणार. तर असेच बरेच मंडळी आहेत की ज्यांना आपण आपल्या शो मध्ये निमंत्रित करणार आहोत. तर आज ज्याला तुम्ही ऐकले ते असे तुकाराम. तर बघा मंडळी, तुम्हाला जर खरंच आपला हा शो आवडला असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की आपलं युट्यूब चॅनल हे पूर्णतः नवीन आहे. जसं की तुम्ही आपल्या बिझनेसचं जे की आर्या स्पोर्ट्स इंस्टाग्रामला पेज आहे त्याला जसा तुम्ही सपोर्ट केला, जसं भरभरून प्रेम दिलं, तसंच आपल्या या युट्यूब चॅनलला सुद्धा भरभरून प्रेम द्याल अशी अपेक्षा बाळगतो. आणि असेच नवनवीन उपक्रम तुमच्यासाठी आपण घेऊन येणार आहोत जे की मोटिवेशनल असणार आहेत, जे की तुमचा आत्मविश्वास निर्माण करतील. असेच आपण तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येणार आहोत. तर कृपया आपल्या पेजला सबस्क्राईब करा. आपले जे व्हिडिओ आहे ते तुमच्या पोलीस भरती करणाऱ्या मित्रांपर्यंत पोहोचवा, लाईक करा, शेअर करा. तर मंडळी, तुम्ही आपला पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे जाहीर आभार. आणि आपल्या व्हिडिओला आपण इथेच पूर्ण विराम देणार आहोत आणि भेटूया नवीन चेहऱ्यासोबत, नवीन व्यक्तिमत्वासोबत लवकरच.